स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉस मशीन ही डोकेदुखी ठरत असून वारंवार सांगून देखील यावर कोणताच निर्णय होत नसल्याने बुलढाणा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बुलढाणा तहसील कार्यालय परिसरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ई-पास मशीनची पूजा आरती करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे। राज्यात 52,000 स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर 2018 पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत। परंतु मागील 2 महिन्यापासून ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही। त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी तात्काळात राहावे लागत आहे। स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य साठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाही। याबाबत तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे आज बुलढाणा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बुलढाणा तहसील कार्यालय परिसरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ई-पॉस मशीनची पूजा आरती करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। जर तांत्रिक अडचणी दूर न केल्यास पुढील काळात स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉस मशीन जमा करतील असा इशारा आज स्वस्त धान्य दुकानदारांनी राज्य सरकारला दिला आहे। बुलढाणा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष माणिकराव सावळे या नात्यानं आम्ही आज बुलढाणा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आमच्याजवळ शासनाने ज्या ई-पास मशीनी दिलेल्या आहेत त्यावरती गेल्या जुलै महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानामध्ये गोरगरीब लोकांना धान्य वाटप करत असताना प्रत्येक वेळेस सर्व्हर डाऊन असते, कधी कधी मशीनची रेंज नसते, नेट नसते। त्यामुळं गोरगरीब लोकांना जुलै महिन्याचं धान्य वाटप करताना खूप अडचणी येत आहे। त्यामुळे आम्ही आमच्याकडे शासनाने जे मशीनी दिलेल्या आहेत त्या मशीनी घेऊन आज तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। या मशीनचा इंट्रेगा मशीनचा व सर्व्हर डाऊनचा आम्ही सर्व बुलढाणा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो व आमच्याकडे गेल्या जुलै महिन्यापासून ह्या मशीनी मृत अवस्थेत आहेत। आम्हाला गोरगरीब लोकांना धान्य वाटायसाठी खूप अडचणी येत आहे। दुकानदारांना सुद्धा याचा फार मोठा त्रास होत आहे। आम्ही या सर्व गोष्टीचा स्वस्त धान्य दुकानदार बुलढाणा आम्ही निषेध करतो व शासनाकडे आम्ही विनंती करतो जर शासनाने ह्या मशीनी आणि सर्व्हर डाऊन जर सुरळीत नाही केलं तर ह्या मशीनी आम्ही शासनाकडे जमा करणार आहोत। आता येणाऱ्या काळामध्ये सणासुदीचे दिवस असल्यामुळं गोरगरिबांना वेळेवर धान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। आम्ही शासनाकडे विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या मशीनी सुरळीत कराव्या व गोरगरिबांना धान्याचं वाटप जेणेकरून सुरळीत होईल। आणि आम्ही या मशीनीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आम्ही या मशीनची पूजा केली, आरती केली आणि तहसीलदार साहेबांना तसं आम्ही निवेदन सुद्धा दिलं की जर या भविष्यात येणाऱ्या दिवसात जर मशीनचं सर्व्हर डाऊन नेहमी राहिलं, मशीनी सुरळीत जर नाही चालल्या तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये या पूर्ण मशीनी तहसील कार्यालयामध्ये जमा करणार आहोत।